श्री परमात्मने नमः. पचमोध्याय अध्याय 5. तिसऱ्या अध्यायात अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला होता की भगवान, जर ज्ञानयोग आपल्याला श्रेष्ठ वाटतो तर मग मला का महाकठीण असा कर्मयोग आचरण्यास का सांगत आहात? अर्जुनाला कर्मयोगापेक्षा योग सोपा व आचरण्यात सरळ आहे असं वाटते, कारण ज्ञानयोगात पराजय झाला तर देवत्व प्राप्त होते व विजय झाला तर परमपद प्राप्त होते. म्हणजे दोन्ही गोष्टींमध्ये लाभच आहे असे त्याला वाटते, परंतु नंतर त्याला समजले की दोन्ही मार्गात कर्म तर करावेच लागते. योगेश्वर श्रीकृष्णांनी त्याला संशयरहित होऊन साक्षात्कारी महापुरुषाला शरण जायला सांगितले, कारण संशय निराकरणाने व कर्मविषयी जाणून घेण्याचे तेच एक योग्य स्थान आहे. दोन्ही मार्गापैकी एक मार्ग निवडण्यापूर्वी अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला. अर्जुन उवाच, संन्यासकर्मणा कृष्ण परमयोगेन शैंसि यच्छेय एतयोरेक तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. हे कृष्णा, तुम्ही एखाद्या कर्मसन्यासाची व एकदा निष्काम वृत्तीने केल्या जाणाऱ्या कर्मयोगाची प्रशंसा करता, पण या दोन्हींपैकी तुमच्या मते जो श्रेयस्कर व परम कल्याणकारी मार्ग असेल तो मला सांग. एखाद्या विवक्षित ठिकाणी जायला 2 मार्ग असतील तर त्यापैकी कोणता मार्ग सुखकारक व सुलभ आहे असे आपण नक्कीच विचारू. जर तसे विचारले नाही तर आपल्याला जायचेच नाही असा अर्थ होईल. यावर योगेश्वर श्रीकृष्ण म्हणाले, संन्यास कर्मयोगश्च निश्रेय कराभुवौ तयोस्तु कर्मसन्न्यासात्क कर्मयोगो विशिष्यते. अर्जुना, संन्यास माध्यमातून केलेले कर्म अर्थात ज्ञानमार्ग आणि निष्काम भावनेने केलेले कर्म म्हणजेच कर्ममार्ग, हे दोन्ही मार्ग मोक्षदायक आहेत. परंतु या दोन्ही मार्गामध्ये ज्ञानमार्गापेक्षा निष्काम कर्मयोग अधिक श्रेष्ठ आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो की कर्मयोग श्रेष्ठ का? ज्ञेयसा नित्यसन्न्यासी योगे दृष्टीतु कांडक्षी निर्दंद्रोषी महाबाहो सुख ब्रह्मापच्युत्ते. हे महाबाहो अर्जुना, जो मनुष्य कोणाचाही द्वेष करीत नाही किंवा कशाचीही इच्छा करीत नाही त्यास संन्यासीच समजावा. मग तो ज्ञानयोगाचे आचरण करणारा असो की कर्मयोगाचे आचरण करणारा असो. जो रागद्वेषादी द्वंद्वरहित बनतो तो पुरुष भवबंधनातून अनायास मुक्त होतो. सांडयोगो पृथग्लाभा प्रवदन्ति न पंडिता एकमेवास्थित सम्यगुभो योविर्दन्ते फलम्. निष्काम कर्मयोग किंवा ज्ञानयोग हे भिन्न भिन्न आहे असे अज्ञानी मूर्ख लोक म्हणतात, परंतु ज्ञानी लोक, पंडित लोक असे समजत नाहीत, कारण या दोन्ही मार्गांपैकी कोणताही एक मार्गाने जरी योग्य अनुष्ठान केले तरी ते करणाऱ्याला ते फलरूप परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणजेच दोन्ही मार्गाचे एक फल सारखेच असते, समान असते. म्हणून दोन्ही मार्ग सारखे श्रेयस्कर आहे. यस्याडख्ये प्राप्यतेस्थान तद्योगैरपि गम्यते एकसांडख्य च योग च य पश्यति स पश्यति. संख्यामार्गाने जाणाऱ्यांना जे मोक्षरूपी स्थान प्राप्त होते तेच निष्काम कर्मयोगाचे अनुष्ठान करणाऱ्यांनाही प्राप्त होते. तेव्हा संख्यामार्ग व कर्मयोग फलदृष्ट्या एकच आहेत असे जो सांगतो तोच खरा ज्ञानी होय. जर दोहांचे फळ एकच असते तर मोक्षप्राप्ती हे आहे, तर निष्काम कर्मयोग श्रेयस्कर आहे. हे कसे? यावर श्रीकृष्ण म्हणतात, संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तु मयोगत योगयुक्तो मनिर्बरा नचिरे नाचिगच्छति. हे महाबाहो अर्जुना, निष्काम कर्मयोगाचे आचरण केल्याशिवाय कर्मसन्यासाची प्राप्ती होणे दुर्घट असते. जे कर्मयोगाच्या आचरणात प्रारंभित करीत नाही त्याला कर्मसन्यास कुठून प्राप्त होणार? पण जो भगवान स्वरूपाचे चिंतन करतो, त्यांची मनहित इंद्रिये त्यांच्या ताब्यात आहेत, अशा कर्मयोगायुक्त मुनीला ब्राह्मणप्राप्ती अल्पकालात होते. म्हणजे ज्ञानयोगातही निष्काम कर्मयोगाचेच आचरण करावे लागते, कारण दोन्ही मार्गात करावयाची क्रिया एकच आहे व ती म्हणजे यज्ञ. त्याचा शुद्ध अर्थ आहे ईश्वराची आराधना. फक्त करण्याच्या दृष्टिकोनात फरक असतो. एक आपल्या क्षमतेने जाणून व लाभहानीचा विचार करून कर्म करण्याचे प्रवृत्त होतो, तर दुसरा निष्काम कर्मयोगी ईश्वरावर प्रगाढ श्रद्धा ठेवून त्याच आराधनेत मग्न होतो. आधुनिक भाषेत सांगावयाचे झाले तर हे प्रायव्हेटमध्ये शिक्षण घेतो व दुसरा नॉन प्रायव्हेटमध्ये. दोघांचा अभ्यासक्रम एकच असतो, परीक्षाही एकच असते, परीक्षण व निरीक्षणही एकच असतो. तसेच दोघांची सद्गुण तत्वदर्शी असतात व दोघांची प्राप्ती करावयाची पदवीही एकच असते. फक्त दोघांच्या अभ्यासाची पद्धत
त्यांच्या दृष्टिकोनातून भिन्न असते. मार्ग श्रीकृष्णांनी सांगितले होते की काम, क्रोध हे साधकांचे भयंकर शत्रू आहे. तेव्हा अर्जुना, त्यांना तू प्रथम ठार कर. अर्जुनाला वाटते की ही गोष्ट तर फारच कठीण आहे, परंतु श्रीकृष्ण म्हणाले, अरे, शरीरापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहे, इंद्रियापेक्षा तुझे मन श्रेष्ठ आहे आणि मनापेक्षा तुझी बुद्धी श्रेष्ठ आहे. बुद्धीपेक्षा तुझे स्वरूप श्रेष्ठ आहे व तुला स्वरूपाच्या जावयाचे आहे. अशा प्रकारे आपल्या क्षमतेला ओळखून, आपले सामर्थ्य ओळखून स्वावलंबी बनून कर्म मार्गाचे आचरण करणे म्हणजे ज्ञानयोग होय. तसेच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते की चित्त माझ्या ठिकाणी ठेवून सर्व कर्मे मला अर्पण करून आशा, ममता व सत्ता यांचा मोह सोडून तू युद्ध कर. समर्पणासहित ईश्वरावर श्रद्धा ठेवून कर्म कर म्हणजेच निष्काम कर्मयोग होय. म्हणजेच दोन्ही भागात कृती एकच आहे व परिमाणामही एकच आहे. येथे यावर भर देत योगेश्वर श्रीकृष्ण म्हणाले की कर्मयोगाचे आचरण केल्याशिवाय कर्मसन्यास प्राप्त होते, म्हणून शुभाशुभ कर्माचा अंत होणे असंभव असते. श्रीकृष्णाच्या मते असा कोणताही योग नाही की ज्यामध्ये स्वस्थ बसून म्हणावे की परमात्मा आहे, मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, माझ्यापाशी ना कसले कर्म आहे ना कसले बंधन. माझ्या हातून ज्या बऱ्या वाईट क्रिया घडतात त्या मी करत नसून माझ्या इंद्रिये करत असतात. अशा प्रकारचे पाखंडी विचार श्रीकृष्णांनी कधीच सांगितले नाही. साक्षात योगेश्वर श्रीकृष्ण सुद्धा आपल्या परममित्र अर्जुनाला कर्म न करता ती स्थिती प्राप्त करून देऊ शकले नाही. जर ते तसे देऊ शकले असते तर गीता सांगावयाची आवश्यकताच का होती. कोणत्याही योगमार्गावर कर्म तर करावेच लागते. कर्म करीतच संन्यास अवस्था प्राप्त केली जाते व या योगायुक्त पुरुषाला परमात्म्याची प्राप्ती सुगमतेने व शीघ्रतेने होते. आता अशा योगयुक्त पुरुषांची लक्षणे सांगतात. श्रीकृष्ण म्हणतात, योगयुक्तो विशुद्धात्मा, विजितात्मा, जितेंद्रिय, सर्वभूतात्मभूतात्मा, कर्वणंती न लिप्तते. विजितात्मा, ज्याने आपल्या शरीरावर विजय मिळवला आहे. जितेंद्रिय, ज्याने आपल्या इंद्रिय जिंकलेले आहे. विशुद्धात्मा, ज्याने अंतःकरण शुद्ध केले आहे. व सर्वभूतात्मा, जो सर्वभूतांच्या ठिकाणी असलेला आत्मरूप परमात्म्याची एकरूप झाला आहे. असा पुरुष कर्म करीत असला तरी कर्मापासून तो अलिप्त असतो. मग तो कर्म का करतो? पाठीमागून येणाऱ्या अनुयायांमध्ये परमकल्याणकारी बीजाचा संग्रह करण्यासाठी जो कर्म करतो, पण तो त्यापासून अलिप्त कसा राहतो? त्यात तो अडकून का राहत नाही? कारण सर्व प्राणीमात्रांना मूल उद्गत असणारा तो परमात्मा, त्याने तो स्थित झालेला असतो, तद्रूप झालेला असतो. यापुढे त्याचा शोध घ्यावा अशी कोणतीही वस्तू त्यांच्यासाठी शेष राहिलेली नसते. मागील सर्व गोष्टी त्याला आता इतक्या क्षुद्र वाटतात की त्यांच्याविषयी त्यांच्या मनात आसक्ती निर्माण होत नाही. त्यामुळे या कर्मांमध्ये तो लिप्त होत नाही. तो योगेश्वर पुरुषाच्या परम सीमेचे चित्रण आहे. योगेश्वर पुरुष कर्मांमध्ये लिप्त का होत नाही? अशा अधिक स्पष्टीकरण पुढील श्लोकात केले आहे. नैव किच्छी करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यशृण्वन्स्पृश जिघ्रन्न शीघ्रञ्च स्वप्नश्वसन प्रजलविसृजगृ हनुमिष्यन्त्री इंद्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. परमतत्व परमात्म्याचा ज्याला साक्षात्कार झालेला आहे, जो त्याच्या ठिकाणी तद्रूप झालेला आहे, अशा योगायुक्त म्हणजे तत्वदर्शी पुरुषाला आपण काही कर्म करीत आहो असे वाटत नाही. म्हणजेच ही काही नुसती कल्पना नव्हे तर कर्म असणे त्याची प्राप्त केलेली स्थिती आहे. असा दिव्य योगयुक्त पुरुष सर्व काही ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, बोलत असता, देत असता, घेत असता, डोळ्यांची उघडझाप करीत असता, इंद्रिये आपापल्या विषयात वावरत असतात आहे असा तो समजतो. परमात्म्याहून श्रेष्ठ असे ह्या जगात दुसरे काही नाही असा त्या दिव्यत्वात जो स्थित झालेला आहे, तो दुसऱ्या कोणत्याही सुखाची कामना कशाला करेल? जर परमात्म्याहून अधिक श्रेष्ठ वस्तू असली तर त्याच्याविषयी त्याला आसक्ती वाटली असती. पण इथे प्राप्त करण्यासारखे काही राहिले नाही. म्हणूनच ज्याला परमात्म्याचा साक्षात्कार झालेला असतो तो आता जाणार कुठे आणि त्यागणार तरी काय? म्हणूनच योगेश्वर पुरुष त्याच्या कर्मात लिप्त होत नाही. ही गोष्ट श्रीकृष्ण पुढे उदाहरणाने स्पष्ट करीत आहे. ब्रह्माण्याध्याय कर्मणि सग्र त्वक्त्वा करोतीय लिप्तेन स पापेन पह्यात्पत्र विभान्वसा. कमळ चिखलात उगवते, रात्रंदिवस तो पाण्यातच असते, परंतु तरीही त्याच्या पाकळ्या पाहाल तर त्या तुम्हाला कोरड्याच दिसतील. पाण्याचा एक थेंबही त्याच्यावर टिकत नाही. म्हणजेच दलित व पाण्याच्या राहूनही तो त्यांच्यापेक्षा अलिप्त असते. तसेच तो ब्रह्माच्या ठिकाणी आपली सर्व कर्मे अर्पण करतो. साक्षात्कार झाल्याबरोबर तो योगेश्वर पुरुषाची कर्मही परमात्म्यात विलीन होत असतात. फळाची आसक्ती सोडून परमात्म्याची प्राप्ती झाल्यावर त्याची आसक्ती करावी असे काही शिल्लक राहत नाही. कर्म करतो तो कलमपत्र
जसे पाण्यातून अलिप्त असते तसा पापापासून अलिप्त असतो. कायेन मनसा बुद्ध्या कैवल्येंद्रिये रपि योगिन कर्म कुर्वन्ति सद् युक्तात्मशुद्धये. कर्मयोगी केवळ इंद्रियांनी, मनाने, बुद्धीने आणि शरीराद्वारा देखील फलासक्ती टाकून केवळ आत्मशुद्धीसाठी कर्म करीत असतात. जेव्हा सर्व कर्म ब्रह्मांमध्ये विलीन होतात त्यानंतरही आत्मा शुद्ध असतो का नाही? असे कर्मयोगी सर्व भूतात्मा झालेले असतात. असे प्राणिमात्रांमध्ये ते आपल्यालाच आत्म्यांचा विस्तार झालेला पाहतात. त्या सर्व आत्म्यांच्या शुद्धीसाठी सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी ते कर्म करीत असतात. वास्तविक ते बाहेरून सक्रिय दिसले तरी अंतर्यामी मात्र स्थिर असतात, शांत असतात. ज्याप्रमाणे दोरी जळून गेल्यावर पीळ जरी तसाच राहिला तरी तो बुद्ध करू शकत नाही. युक्त कर्म फल त्यक्त्वा शांती मानतोने नष्ठी किम अयुक्त कामकारेण फले सक्तो निबंधते. योगयुक्त म्हणजे योगाची फलप्राप्ती झालेला पुरुष सर्व प्राणिमात्रांच्या आत्म्याचे मूळ असलेला परमात्म्यामध्ये स्थित असतो. असा योगी कर्मफलाचा त्याग करून कर्माचे फल जो परमात्मा जो आता त्यांच्यापासून वेगळाच नसतो म्हणून कर्मफलाचा त्याग करून निष्ठी किंवा शांतींत आणतो. ती अत्यंत श्रेष्ठ अशी शांती मिळवतो, जी शांतीच पराकाष्ठा असते. अशी श्रेष्ठ शांती प्राप्त झाल्यानंतर तो योगी पुन्हा कधीही अवस्थ किंवा अशांत होत नाही. परंतु ज्या पुरुषाला योगाची फलप्राप्ती झालेली नाही, जो पुरुष योगमार्गावरील पाथिक आहे, असा पुरुष फलांमध्ये आसक्त होऊन फल बसते. परमात्मा व त्यामध्ये आसक्त होणे आवश्यकच असते. म्हणजे फलामध्ये आसक्त असून कामकारेण निबंधते, कामनांमध्ये बांधलेला असतो. कारण परमेश्वर प्राप्ती होईपर्यंत कामना जागृत असतात व म्हणून साधकाने मोक्षप्राप्ती होईपर्यंत सावधान राहिले पाहिजे, दक्ष राहिले पाहिजे. महाराजश्री म्हणत असत, एक क्षणभर जरी आपण भगवंतापासून वेगळं झालो तर माया आपले जाळे टाकण्यात सफल होते. भले उद्या मोक्ष प्राप्त होणार नाही असेल, पण आज तर साधक अजून अज्ञानीच आहे व म्हणून साधन पूर्तीपर्यंत, मोक्षप्राप्तीपर्यंत साधकाने किंचितही असावधान राहू नये. पुढे श्रीकृष्ण म्हणतात, सर्व कर्माणि मनसा संन्यस्तास्ते सुखी वशी नवद्वारे पुढे दैव कुवत्र कारण. जो जितेंद्रिय आहे, म्हणजेच त्याने शरीर, इंद्रिय, बुद्धी व मन यांना आपल्या ताब्यात ठेवले आहे व या दिव्य स्वरूप अशा परमात्म्यांमध्ये स्थित आहे, असा पुरुष कोणतेही कर्म करीत नसतो किंवा करवून घेत नसतो. मागाहून येणाऱ्या अनुयायांकडून कर्म करवून घेण्यानेही त्यांची आंतरिक शांती भंग होत नाही. असा स्वरूप परिस्थितीत पुरुष शब्दादी विषय निर्माण करणाऱ्या 9 दरवाज्यांना 2 कान, 2 नेत्र, 2 नाकपुड्या, 2 मुख, गुरुद्वार व जननेंद्रिय शरीररूपी घरामध्ये सर्व कर्मांचा मनाने त्याग करून स्वरूपानादांमध्ये राहतो. तात्पर्य तो काहीही करत नसतो, ना कोणाकडून काही करवून घेत असतो. पुढील श्लोकात हीच गोष्ट श्रीकृष्ण दुसऱ्या शब्दात सांगतात की तो प्रभू कर्म करीत नाही व कोणाकडून करवूनही घेत नाही. सद्गुरू भगवान प्रभू स्वरूपस्थ महापुरुष योगयुक्त पुरुष व पर्यायवाचक संबोधने आहे. वेगळा असा कोणी परमेश्वर काही करण्यासाठी येत नसतो. तो जे काही करतो तो स्वरूपस्थ योगांच्या महापुरुषांच्या मार्फत करतो. महापुरुषांसाठी शरीर म्हणजे राहण्यासाठी लागणारे केवळ एक घर असते. ईश्वर त्यांच्यात स्थित असतो, त्यांच्याद्वारे प्रगट होतो व म्हणून असा योगी सर्व करूनही करता नसतो. न कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजति प्रभू न कर्मफल संयोग स्वभावस्तु प्रवर्तते. प्राणिमात्राची कर्तृत्व शक्ती, त्यांची कर्मे व कर्माशी होणारी फळाची जोड या गोष्टी सर्वस्वर प्रभू स्वतः करीत नाही, तर मनुष्याच्या स्वभावात स्थित असणारी जी प्रकृती, तिच्या प्रेरणेचे मनुष्य सर्व काही करीत असतो. जशी त्याची प्रकृती सात्विक, राजसी अथवा तामसी असते त्याचप्रमाणे तो वर्तन करीत असतो. प्रकृती अमर्यादित असते, परंतु आपला स्वभाव जितका विकृत किंवा प्रलब्ध असते तितकाच प्रभाव ती आपल्याला टाकू शकते. साधारणतः लोक असे म्हणतात की करणारा व करविणारा परमेश्वर असतो, आपण त्याच्या हातातले फक्त बाहुले असतो, एक यंत्र असतो. आपल्याकडून जी काही बरी वाईट कृती होते ते करविणारा ईश्वरच असतो. परंतु योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात की स्वतः परमेश्वर काही करीत नाही व काही करवून घेत नाही. आपल्या स्वभावस्थित प्रकृतीच्या प्रभावानुसार लोक वागत असतात. मग परमेश्वर करता करविता आहे असे लोक का म्हणतात? यावर योगेश्वर सांगतात, नादन्ते कस्याचित्ताप्त न चैव सुकृत विभू अज्ञानेनावृत ज्ञानतेन मह्यति जिन्नत. वरील श्लोकात ज्यांना प्रभू म्हटले आहे त्याच्यात येथे विभू म्हटले आहे, कारण जो संपूर्ण वैभवाने युक्त आहे. वैभवाने युक्त असणारा परमात्मा प्राणिमात्रांचे पाप किंवा पुण्य ग्रहण करीत नाही.
मग लोक ईश्वराला कर्ता करविता का म्हणतात? कारण त्याचे ज्ञान अज्ञानाने आच्छादन दिलेले असते. त्यांना साक्षात्कारयुक्त ज्ञान अद्याप झालेले असते. ते जीव अजून अज्ञानी असतात. मोह पावल्यामुळे ते काहीही बोलतात. ज्ञान प्राप्त झाल्याने काय होते हे सांगतात श्रीकृष्ण म्हणतात, ज्ञानेन तु तज्ज्ञान एषा नाशितमात्म तोषामधी तत्त्वज्ञान प्रकाशयित तत्परम. ज्यांच्या अंतःकरणातील जे अज्ञान की ज्याने ज्ञान झाकून टाकले आहे, आत्मज्ञानाने नष्ट झाले आहे, म्हणजेच त्यांना ज्ञान प्राप्त झाले आहे. त्याचे ज्ञान सूर्याप्रमाणे परमतत्व परमात्म्याला प्रकाशित करते. मग परमात्मा हे अंधाराचे नाव आहे का? नाही, तो तर परमप्रकाशरूप दिनरती परमप्रकाशरूप आहे, परंतु तो कधी दिसत नाही किंवा आमच्या काही उपयोगी पडत नाही. हे कसे? जेव्हा ज्ञानाच्या द्वारे अज्ञानाचे आवरण नष्ट होते, तेव्हा सूर्य जसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो, तसे ते ज्ञान परमात्मत्वास प्रकाशित असते. मग त्या पुरुषाला कोठेही अंधकार दिसत नाही, सर्वत्र प्रकाशच प्रकाश दिसतो. ज्या ज्ञानाचे स्वरूप काय आहे? तद्बुद्धय तदात्मान परायणा गच्छन्ते पुनर्वृत्ती ज्ञाननिधी तल्कथमशा. बुद्धी परमतत्व परब्रह्माच्या अनुरूप होते व तदाकार होते. स्वरूपी निरंतर स्थित होणे म्हणजेच ईश्वरपारायण होणे, यालाच ज्ञान म्हणतात. ज्ञान म्हणजे पोकळ बडबड किंवा ज्ञान म्हणजे रुद्र वादविवाद नाही. ज्ञान प्राप्त झालेले पुरुष पापरहित होतो व त्यास जन्ममरणही परमगती प्राप्त होते. ज्याला परमगती प्राप्त झालेली आहे व ज्यांना पूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे, अशा पुरुषालाच पंडित म्हणतात. पुढे पहा. विद्याविनये संपन्त्रे ब्रह्माणे गविहस्तिनी शुनीचैव क्षपाके च पंडिता समदर्शिन. ज्ञान प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या पापाचे पूर्ण शमन झालेले आहे. त्यांच्या अपुनरावृत्ती म्हणजेच परमगती प्राप्त झाली आहे. असे ज्ञानीजन विद्या व विनय संपन्न असलेला ब्राह्मण, चांडाळ तसेच गाय, कुत्रा आणि हत्ती या सर्वांमध्ये समदृष्टीने पाहतात. विद्याविनय संपन्न ब्राह्मणामध्ये त्यांना कोणतेही वैशिष्ट्य दिसत नाही किंवा चांडाळामध्ये त्यांना कसलीही हीनता दिसत नाही. यांच्या दृष्टीने दोघेही सारखेच असतात. तसेच गाय धर्मशील आहे किंवा कुत्रा धर्मभ्रष्ट आहे किंवा हत्ती विशालकाय आहे असे त्यांना वाटत नाही. ज्यांच्याकडेही ते समदृष्टीनेच पाहतात, असे ज्ञाते पंडित समदर्शी व समवर्ती असतात. त्यांना दृष्टी बाह्य स्वरूपाकडे नसते, परंतु आत्म्याकडे असते. फरक एवढाच असतो की विद्याविनय संपन्न पुरुष परमात्म्याच्या समीप असतात व बाकीचे थोडे दूर असतात. शरीर म्हणजे ज्ञानीजनांच्या मते आत्म्याचे बाह्य वस्त्र आहे. त्यांच्या दृष्टी बाह्य वस्त्राच्या महत्त्व देत नाही, तर हृदयामध्ये वसत असणाऱ्या आत्म्याला ते पाहतात. त्यामुळे ते कोणताही भेद ठेवत नाही. श्रीकृष्णांनी गोसेवा पुष्कळ केली होती, त्यामुळे त्यांनी वास्तविक गायीविषयी गौरवास्पद उद्गार काढलेला हवे होते, परंतु त्यांनी तसे काही केले नाही. श्रीकृष्णांनी धर्मांमध्ये गायीला कोणतेही स्थान दिलेले नाही. इतर जीवात्म्याप्रमाणे गायसुद्धा एक जीवात्मा आहे, एवढेच त्यांचे मान्य होते. गायीचा उपयोग व तिचे आर्थिक महत्त्व ही वेगळी गोष्ट आहे, परंतु धार्मिकदृष्ट्या गायीला हे महत्त्व देण्यात आले आहे की अविवेकी लोकांचा कृत्य आहे. श्रीकृष्णांनी मागील अध्यायात सांगितले आहे की अविवेकी लोकांनी बुद्धी अनंत शाखांनी युक्त असते व म्हणून ती अनेक विधींचा विस्तार करत असतात व आपल्या मधुर वाणीचे लोकांवर त्यांना अशी छाप पडतात की लोकांची बुद्धी भ्रष्ट होते व त्यांना शेवटीही काहीही प्राप्त होत नाही, उलट ते नष्ट होतात. परंतु निष्काम कर्मयोगामध्ये निर्धारित असे एकच कर्म असते व ते म्हणजे यज्ञ प्रक्रिया, म्हणजे भगवंताची आराधना. गाय, हत्ती, कुत्रा, पिंपळ, नदी यांना जे धार्मिकदृष्ट्या महत्त्व देतात आहे, ते अविवेकी लोकांचे कृत्य आहे. जर त्यांचे खरेच काही धार्मिक महत्त्व असते तर श्रीकृष्णांनी अवश्य सांगितले असते. मात्र आरंभिक अवस्थेत मंदिर, मशीद इत्यादी धार्मिक स्थळांचे महत्त्व अवश्य असते, परंतु तसेच प्रेरणादायक सामूहिक उपदेश दिला जात असेल तर त्यांना उपयुक्तता अधिक असते. ती धर्मोपदेशक केंद्रे असतात. प्रस्तुत श्लोकात 2 पंडितांविषयी विवेचन आहे. एक पंडित जो पूर्ण ज्ञाता आहे व दुसरा जो विनय संपन्न आहे. ते 2 वेगळे कसे? विस्तृत प्रत्यय श्रेणीमध्ये 2 सीमा असतात. एक म्हणजे परमोच्च सीमा व दुसरी प्रवेशिका. सर्वात खालची सीमा, उदाहरणार्थ भक्तीची सर्वात खालची सीमा म्हणजे जेथून भक्तीला सुरुवात केली जाते. विवेक, वैराग्य आणि सातत्य ठेवून भगवंताची आराधना केली जाते. आणि भक्तीची परमोच्च सीमा म्हणजे भक्ती जेव्हा परिणामदायक स्थितीत होते. ब्रह्मांड श्रेणीमध्ये अशाच 2 सीमा असतात. जेव्हा ब्रह्मांमध्ये प्रवेश
देवविणारी क्षमता प्राप्त होते तेव्हा विज्ञा असते, विनय असतो, मनाचे शमन, इंद्रियांचे दमन अनुभव प्राप्त होते, चिंतन, सातत्य, ज्ञान आणि समाधी इत्यादी ब्रह्मांमध्ये प्रवेश मिळवून देणाऱ्या सर्व योग्यता त्यांच्या अंतरंगात कार्यरत असतात. ही ब्रह्मानत्वाची प्रारंभिक सीमा होय. जेव्हा ते स्वतःचा विकास करीत असत, ब्रह्माचा साक्षात्कार प्राप्त करून त्यांच्यातच विलीन होते, तेव्हा ती ब्राह्मण त्वाची उत्तम सीमा होते. ज्याला जाणून घ्यायचे होते की ज्याला जाणवल्यानंतर ते पूर्ण ज्ञानी बनतो, अशा परमगती प्राप्त झालेल्या महापुरुषाच्या दृष्टीने विज्ञा, विनयसंपन्न ब्राह्मण, चांडाळ, कुत्रा, हत्ती, गाय हे सर्व समानच असतात. कारण त्यांच्या दृष्टी हृदयस्थित आत्मस्वरूपावर असते. आणि अशा महापुरुषाला परमगती नंतर काय मिळते आणि कसे मिळते यावर प्रकाश टाकताना योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात, इहैव तर्चित सर्गो येष साम्ये स्थित मन निर्दोष हि समब्रह्मा तस्माद्ब्रह्मणि ते स्थिता. ज्यांचे मन समत्वांमध्ये स्थित झाले आहे त्यांच्याकडून या लेखीचे संपूर्ण संसारात जिंकले जाते. मनाच्या समत्वाचा संसार जिंकण्यासाठी काय संबंध? संसार जर नष्ट झाला तर तो पुरुष कसा राहणार? श्रीकृष्ण म्हणतात, निर्दोष ही समब्रह्मा. जे ब्रह्मा सर्व भूतांच्या ठिकाणी सम व निर्दोष असते त्याप्रमाणे समदृष्टी असणाऱ्या कर्मयोगांचे मन देखील दोषरहित व समस्थितीचे बनते. तस्माद ब्रह्माणि ते स्थिता. म्हणून तो ब्रह्मांमध्ये स्थित होतो. याला जन्ममरणहित परमगती म्हणतात. ही केव्हा प्राप्त होते? तेव्हा संसाररूपी शत्रूवर विजय मिळवला जातो, तेव्हा परमगती प्राप्त होते. या संसारावर केव्हा विजय प्राप्त येतो? जेव्हा मनाचा निरोध केला जातो व समदृष्टी प्राप्त होते तेव्हा. कारण मनाचा विस्तार म्हणजे जो जगत आहे. जेव्हा तो महापुरुष ब्रह्मांमध्ये स्थित होतो तेव्हा जे ब्रह्मविद महापुरुषांचे लक्षण काय असते? श्रीकृष्ण त्यांना राहणी कशी असते ते सांगतात. म्हणतात, न प्रह्यश्यप्रिय प्राय निद्विजेत्प्राय चप्रियम स्थिरबुद्धी प्रमुढो ब्रह्माविद ब्रह्मानी स्थित. ज्याला काहीही प्रिय अथवा अप्रिय नाही, त्यामुळे लोक ज्याला प्रिय समजतात ते प्राप्त झाल्यानंतर तो हर्षित होत नाही आणि लोक ज्याला अप्रिय समजतात ते प्राप्त झाले तरीही तो उद्विग्न होत नाही. अशा स्थिर बुद्धीचा समूढ संचरहित ब्रह्माविद ब्रह्माशी संयुक्त असणारा ब्रह्मवेत्ता ब्रह्माने स्थित ब्रह्माच्या ठायी सदैव स्थित असतो. ब्रह्मास्पर्श स्वशक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखं स ब्रह्मयोगयुक्तामा सुखमश्य यमशुन्ते. ज्याची सांसारिक बाह्य सुखोपभोगाविषयीची आसक्ती नष्ट झाली आहे, अशा पुरुषाला अंतरात्म्यामध्ये जे सुख आहे ते प्राप्त होते. तो पुरुष ब्रह्मयोगात युक्तात्मा परब्रह्म परमात्म्याची एकरूप झालेली असतो व म्हणून असा योगी अक्षय सुखाचा अनुभव घेतो. या आनंदाचा सुखाचा कधी क्षय होत नाही. या आनंदाचा उपयोग कोणी घेऊ शकत नाही. जो बाह्य विषय भोगांविषयी अनासक्त झालेला असतो तो पुरुष अशा अक्षय सुखाचा उपभोग घेऊ शकतो. भोग बाधक असतात का? यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, एहि संस्पर्शजा भोगा दुःखयोनक एव ते आघ्यन्तवन्त कौन्तेय न तेषु रमते बुध. केवळ तत्वाच नव्हे तर सर्व इंद्रिय स्पर्श करीत असतात. पाहणे हा डोळ्यांचा स्पर्श आहे, ऐकणे हा कानाचा स्पर्श आहे. यापेक्षा इंद्रिय व त्यांचे विषय यांच्या संयोगाने उत्पन्न झालेले सर्व भोग जरी अत्यंत सुखावह वाटते तरी ते निसंदेह दुःखयोनी दुःखालाच कारण होतात. एवढेच नव्हे तर त्यांना उत्पत्ती व नाश असतो. त्यामुळे ते कौन्तेय विवेकी पुरुष म्हणजेच ज्ञानी पुरुष असे रमत नाहीत. इंद्रियांच्या या स्पर्शामध्ये काय बसलेले असते तर काम आणि क्रोध, राग आणि द्वेष. यावर श्रीकृष्ण म्हणतात, शंकोती हैवस चोंढू प्राक्षशीर विमोक्षणात कामक्रोधाद्वव वेगसयुक्त स सुखी नर. जो मनुष्य शरीराचा नाश होण्यापूर्वीच कामक्रोधापासून उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास म्हणजेच त्यांना नष्ट करण्यास सक्षम होतो, तोच मनुष्य नर त्यात न रमणारा आहे. तो ज्या लोकात खरा
योगी आहे तोच खरा सुखी आहे, ज्यामध्ये दुःखाचा लवलेशही नाही. अशा सुखामध्ये अर्थात परमात्म्यांमध्ये तो स्थित झालेला असतो. अशा सुखाची प्राप्ती जिवंतपणीच होते, मरणानंतर नव्हे. संत कबीरांनी हीच गोष्ट स्पष्टपणे केली आहे. अवधू जीवत मे कर आशा, तर मग मरणानंतर मुक्ती मिळत नाही का? ह्यावर ते म्हणतात, मुये मुक्ती गुरु कहे स्वार्थी झूठा दे विश्वासा. येथे हेच योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितले आहे की शरीर असताना म्हणजेच मरण्यापूर्वी जो कामक्रोधाचा वेग नष्ट करण्यास सक्षम होतो तोच पुरुष खरा योगी आहे, खरा सुखी आहे. काम, क्रोध, बाह्यस्पर्श हेच खरे शत्रू आहे. त्यांच्यावर विजय मिळावा. पुढे अशा योगी पुरुषांचे लक्षणे सांगतात. श्रीकृष्ण म्हणतात, योंत सुखोंत रारामस्तस्थांत ज्योतिरेवय सयोगी ब्रह्मनिर्वाण ब्रह्माभूतोची गच्छती. जो पुरुष अंतरात्म्यातच सुखी आहे, अंतरात्म्यात जो आराम असतो आणि त्याला आत्म्यातच ज्ञानप्रकाश मिळाला आहे, म्हणजे तो साक्षात्कारी आहे, असा योगी निर्वाणम शब्दातीत शाश्वत असणारा ब्रह्माची प्राप्ती करून घेतोस. म्हणजेच प्रथम विकारांचा, काम, क्रोधाचा अंत, नंतर दर्शन व त्यानंतर प्रवेश प्राप्त होतो. आता पुढे पाहू. लाभन्ते ब्रह्मानिर्वाण मृषय कल्मषा छिन्नदैधा तन्तात्मान सर्वभूताहि ते रता. परब्रह्मांचा साक्षात्कार झाल्यामुळे त्यांची सर्व पापे नष्ट झाली आहे, ज्यांना सर्व संशय फिटले आहे, जो सर्व प्राणीमात्रांच्या हितांमध्ये रता आहे, ज्याला ब्रह्मनिर्वाण रूप मोक्ष प्राप्त झाला आहे, तो इतरांचे हित करू शकतो. जो स्वतः खड्ड्यांमध्ये पडलेला आहे तो दुसऱ्याला काय बाहेर काढणार? त्यामुळे करुणा हा महापुरुषाचा स्वभाव असून स्वाभाविक गुण बनू शकतो. तसेच यथात्मान जो जितेंद्रिय न ब्रह्मान्वेता आहे, असा पुरुष शांत परब्रह्माला प्राप्त होतो. अशा महापुरुषांविषयी सांगताना श्रीकृष्ण पुढे म्हणतात, कामक्रोध वियुक्तांना यतीना यतचेतनासान अभितो ब्रह्मानिर्वाणो वर्तते विदितात्मनाम. जे कामक्रोधात धरहित आहे, त्यांचे चित्त त्यांच्या स्वाधीन आहे, त्यांच्या परमात्म्यांचा साक्षात्कार झाला आहे, अशा आत्मज्ञान प्राप्त झालेल्या पुरुषांना शांत परब्रह्माची मोक्षाची प्राप्ती होते. योगेश्वर श्रीकृष्ण परत साक्षात्कारी पुरुषांच्या आचारांवर भर देत आहेत, कारण अशा महापुरुषांकडून सर्वांना प्रेरणा मिळते. येथे प्रश्न जवळजवळ पूर्ण झाला आहे. पुढील श्लोकात ते पुन्हा सांगत आहेत की अशी ब्रह्मारूपी स्थिती प्राप्त करण्यासाठी श्वासप्रश्वासाचे चिंतन आवश्यक आहे. यज्ञाच्या प्रक्रियेविषयी सांगताना प्राण्यांचे अपमानामध्ये हवन आणि अपानाचे प्राण्यांमध्ये हवन, प्राण अपान या दोहांच्या गतीला निरोध यावर त्यांनी भर दिला होता. तीच गोष्ट ते पुन्हा समजावतात. म्हणतात, स्पर्शान् कृत्वा ब्रह्मा बाह्या शश्रुशैवांतरे भ्रुवो प्राणापावो समोऽकृता नासाभ्यन्तरचरिणो यतेन्द्रियनो बुधधिमुनी मोक्षपरायण वगतेच्छाभयक्रोधो सदा मुक्त एवस. हे अर्जुना, बाह्य विषयाचे दुष्टांचे चिंतन न करता दोन भुवयांमध्ये दृष्टी स्थिर करून, भ्रुव अंतरे याचा अर्थ डोळ्यांमध्येच किंवा भुवयांमध्ये दृष्टी स्थिर करणे असा नव्हे, तर सरळ बसून दृष्टी भुवयांच्या मध्यात सरळ समोर स्थिर करणे, डाव्या उजव्या बाजूच्या किंवा इकडे तिकडे दृष्टी न फिरवणे, नाकाच्या शेंड्यावर नजर ठेवून नाकाचा आत विचरण करणाऱ्या प्राण व अपान वायूंचा वेग सम करून, अर्थात लक्ष श्वासावर केंद्रित करून पहा की श्वास केव्हा आत गेला, स्थित किती वेळ राहिला. जवळजवळ अर्ध्या सेकंदात श्वास आत राहिला, जास्त थांबविण्याचा प्रयत्न करू नका. श्वास परत बाहेर केव्हा आला, बाहेर किती वेळ थांबवला, त्यावर लक्ष केंद्रित करा. मग श्वासामध्ये निर्माण होत असणारा नामध्वनी तुम्हाला ऐकू येईल. अशा प्रकारे श्वासप्रश्वासावर लक्ष ध्यान स्थिर झाले की हळूहळू श्वास अचल, स्थिर व सम होईल. अशा स्थितीत ना आत काही विचार विकल्प निर्माण होतील, ना बाहेरचा विचार संस्कार आत येईल. बाह्य विषयांचे चिंतन न बाहेरच सोडून दिले होते, आता आत सुद्धा कसले विकल्प जागृत होणार नाहीत. मग ध्यान तैलधारणेप्रमाणे सतताचे होत राहील. तेलाची धार पाण्यापेक्षाही टपटप पडत नाही.
जेव्हा ती तुटते तेव्हा संपूर्ण धारच खाली कोसळते, तुटून जाते. या प्रकारे प्राण व पान वायूंची गती व सम ठेवून इंद्रिये, मन व बुद्धी यांचे नियमच करून इच्छा, भय व क्रोध यांच्यापासून अलिप्त होऊन जे मनशीलतेच्या परम सीमेवर पोचला आहे, असा मुनी सदा मुक्तच असतो. मुक्त झाल्यावर तो कोठे जातो, त्याला काय प्राप्त होते, यावर श्रीकृष्ण म्हणतात, भोक्तार यज्ञ तपसा सर्व लोका महेश्वरम सुहद्य सर्वभूतानास ज्ञात्वा मा शांतिमुच्छती. यज्ञ व तप यांचा भोगता सर्व लोकांच्या ईश्वराचाही ईश्वर, प्राणिमात्रांचा स्वार्थरहित मित्र, हितैषी असे मला तो जाणतो, त्याला शांती प्राप्त होते. श्रीकृष्ण म्हणतात की अशा पुरुषांचा श्वास पश्चाचा यज्ञाचा आणि तपाचा भोगता मी आहे. यज्ञ व तप ज्यात विलीन होतात ते मी आहे, ते सर्वत्र मलाच प्राप्त होते. यज्ञ पूर्ण होताच मी शांती प्राप्त होते, ते माझे स्वरूप आहे. तो मुक्त पुरुष जेव्हा मला अशा प्रकारे जाणतो तेव्हा तो माझ्या प्रत येतो, मला प्राप्त करतो. हीच शांती होय. जसा मी ईश्वराचा ईश्वर म्हणजे महेश्वर आहे, तसाच तो मुक्त असणारा मुनीही आहे, असे समज. निष्कर्ष. या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न केला होता की भगवान, तुम्ही कधी निष्काम कर्मयोगाची प्रशंसा करता तर कधी संन्यास मार्गाने कर्म करण्याची म्हणजेच कर्मसन्यास मार्गाची प्रशंसा करतात, तेव्हा दोन्हीपैकी कोणता मार्ग श्रेयस्कर आहे हे सांगा. तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितले की अर्जुना, अरे पराम कल्याण तर दोन्ही मार्गात आहे. दोन्ही मार्गात निर्धारित यज्ञाची प्रक्रिया केली जाते, तरीही निष्काम कर्मयोग विशेष श्रेष्ठ आहे. कारण निष्काम कर्म केल्याशिवाय सर्व संन्यास शुभाशुभ कर्माचा अंत साध्य होत नाही. संन्यास हा मार्ग नाही, ध्येयाला नाव आहे. योगयुक्त पुरुषच संन्यासी असतो. मग योगयुक्तांचे लक्षण सांगताना ते म्हणतात की योगयुक्त महापुरुषच ईश्वर असतो. तो काही करत नाही किंवा करवूनही घेत नाही. सर्व लोक स्वभावस्थित प्रकृतीचा प्रभावानुसार आचरण करीत असतात. जो मला जाणतो तोच ज्ञाता असतो, तोच पंडित असतो. यज्ञाच्या परिणामी लोक मला जाणवतात. श्वासप्रश्वासाचा जप आणि यज्ञतप ज्यामध्ये विलीन होते तो मी आहे. यज्ञाच्या परिणामस्वरूप असणाऱ्या मला जाणून जी शांती ते मिळवत ते शांती म्हणजे मी आहे. अर्थात श्रीकृष्णासारखे महापुरुषासारखे स्वरूप त्यालाही प्राप्त होते. तो योगयुक्त पुरुष ईश्वरांच्या ईश्वर परमात्म स्वरूप बनतो. परमात्म्याशी तो तद्रूप होतो. असे बौद्धिक होण्यास कितीही जन्म घ्यायला लागो. या अध्यायात योगेश्वरांनी हे स्पष्ट केले आहे की यज्ञपंथाचा भोगता महापुरुषांचा आत वसणारी शक्ती महेश्वर आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे यज्ञभोक्ता महापुरुष स्थळ महेश्वर नाम पंचमोध्याय. याचप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन त्यांच्या संवादातील यज्ञभोक्ता महापुरुषत्व महेश्वर नावाचा 5वा अध्याय समाप्त झाला. इति श्रीमत्परमहंस परमात्मनंदस्य शिष्य स्वामी अडगडानंदकृते श्रीमद्भगवद्गीताया यथार्थगीता भाष्ये यज्ञभोक्ता महापुरुष महेश्वर नाम पंचमोध्याय. अशा प्रकारे श्रीमत्परमहंस परमानंदजीये शिष्य स्वामी अडगडानंदकृत श्रीमद्भगवद्गीतेवरील भाष्य यथार्थ गीता यांमधील यज्ञभोक्त महापुरुषत्व महेश्वर नावाचा 5वा अध्याय समाप्त झाला. हरि ओम तत्सम.